विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. मुंबई, ठाणे, कोकणासह पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्याला पावसाचा रेड अलर्ट. पुढील 24 तास राज्यासाठी महत्त्वाचे. मुंबईत समुद्राला मोठी भरती. गेटवे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, मरीन ड्राईव्ह परिसरात समुद्राला उधाण. 4.26 मीटर उंच लाटा. मुंबईला हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी. मुख्यमंत्री फडणवीसांकडून राज्यातील पूरस्थितीचा आढावा. सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करत सतर्कतेच्या सूचना. 8 जुलैपर्यंत राज्यात पावसाचा अलर्ट. नागरिकांनी प्रवास टाळा. अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा. पावसाच्या अलर्टच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. राज्यातील सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज असल्याची माहिती. नाशिकला उद्या पावसाचा रेड अलर्ट. ढगफुटी होण्याची शक्यता. हवामान विभागाकडून 300 मिलीमीटर पाऊस पडण्याचा अंदाज. एनडीआरएफची पथकं तैनात करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. नाशिकमधील रेड अलर्टमुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. आठवडी बाजारांसह त्र्यंबकेश्वर देवस्थान, सप्तशृंगी गडही बंद राहणार. पुढील 48 तासात अतिवृष्टीची शक्यता. मिसिंग लिंकच्या एंट्री पॉइंट जवळच दरड कोसळली. युद्धपातळीवर दरड हटवण्याचं काम सुरू. पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प. तर मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक सुरळीत. मुंबई गोवा महामार्ग दुसऱ्या दिवशीही ठप्प. कशेडी घाटासह 8 ठिकाणी दरड कोसळली. अंबा नदीचं पाणी थेट महामार्गावर. नागोठणेजवळील वाकण इथे वाहतूक ठप्प. प्रवाशांचे हाल. पुण्याच्या मावळमधील पाटण गावात घरावर दरड कोसळली. दुर्घटनेत 3घांचा मृत्यू. 23 जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश. राज्यात सावित्रीसह 4 नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. इंद्रायणीवरील 4 पूल पाण्याखाली. वारकऱ्यांनी आळंदीऐवजी पुण्यात थांबावं. मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. आळंदीत इंद्रायणी नदीला महापूर. 250हून अधिक नागरिक अडकले. पालखी सोहळ्यासाठी आळंदीत येऊ नका. देवस्थानाकडून वारकऱ्यांना आवाहन. रायगडमध्ये मुसळधार पावसानंतर अंबा नदीला महापूर. नागोठणे शहरात नदीचं पाणी शिरलं. कोळीवाडा परिसरातील घरांमध्ये पाणी. कोल्हापूर जिल्ह्यात 6 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी 34 फुटांवर. नदीची इशारा पातळीकडे वाटचाल. 43 बंधारे पाण्याखाली. मुंबईच्या मानखुर्दमधील दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदार, इमारतीचा मालक आणि अनधिकृत बांधकामाला परवानगी देणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल. दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची आर्थिक मदत. मुंबई पुणे रेल्वे मार्गावर दरड कोसळली. 6 एक्सप्रेस गाड्या रद्द. इंद्रायणी, डेक्कन प्रगती, डेक्कन क्वीन, मुंबई पुणे इंटरसिटी आणि मुंबई धुळे गाड्या रद्द. पाहणाऱ्या उल्हास नदीचं रौद्र रूप. नदीची इशारा पातळी 17.50 मीटरवर. नदीकाठच्या भागाला प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा. आपत्कालीन यंत्रणा सज्ज. वसईच्या मिठागर वस्तीला सलग 3ऱ्या दिवशी पावसाचा वेढा. घरांमध्ये गुडघाभर पाणी शिरल्यानं नागरिकांचे प्रचंड हाल. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत. वसईमध्ये सलग 4थ्या दिवशी धुवांधार पाऊस. स्थानक परिसरात जलमय. रेल्वे रुळावरून प्रवाशांचा पायी प्रवास. तर सातिवली, भोईदा पाड्यातील रस्ते सुद्धा पाण्याखाली. साताऱ्याच्या महाबळेश्वरला मुसळधार पावसाचा तडाखा. वेण्णा नदीवरील छोटा पूल तुटला. पर्यटकांच्या वाहनांचं क्रेनच्या सहाय्यानं रेस्क्यू. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.